नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. तिकडे त्या दिल्लीमध्ये उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांच्या घरासभोवताली सुरक्षा रक्षक असतात, पोलीस असतात. आणि असं असतानाही त्या न्यायाधीशांच्या घरामध्ये कोणीतरी 15 कोटी रुपये टाकून गेलं आणि तरीही त्यांना त्याचा सुगावा लागला नाही. आश्चर्य आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या घरामधून किंवा आपल्या घरात कोणी 10 रुपयाची नोट टाकून जात नाही, किंवा फार तर आपल्या घराघरातून ते वेगवेगळे लिफलेट्स पॅम्पलेट्स टाकल्या जातात. माझ्या घरात तर सध्या त्या प्रकारावरून भांडणं लागली आहेत, कारण दर आठवड्याला कोणीतरी माझ्या घरामध्ये गुप्त रोगों का इलाज मुफ्त में किया जाता है या पद्धतीचं एक विज्ञापन असणारं पॅम्पलेट लिफलेट टाकलं जातं. आता आमच्याच घरात ते का टाकलं जातं त्यावरून माझी बायको गेल्या काही दिवसांपासून माझ्याशी भांडते आहे. एनिवे, नेमक्या विषयाला आता हात घालतो. मित्रांनो, पुण्यातले माझे एक मित्र आहेत दिलीप गोसल. मध्यंतरी ते माझ्या घरी आले होते. बाथरूममध्ये गेले आणि अचानक पाय घसरून पडले. त्यांना जागेवरून उठता येत नव्हतं. शेवटी ॲम्ब्युलन्स बोलवावी लागली. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करणं किंवा नेणं गरजेचं होतं. जुहूला क्रिटिकेअर नावाचं इस्पितळ आहे. तेथे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत डॉक्टर हर्षल आर्गेकर, माझ्या ओळखीचे आहेत. मी त्यांना फोन केला. त्यांनी दिलीप गोसलांना पाठवून द्या सांगितलं. ॲम्ब्युलन्समध्ये गोसलांना टाकलं आणि तिथे नेण्यात आलं. डॉक्टर आर्गेकरांनी त्यांना तपासलं, कसलेसे एक्सरेज वगैरे काढले आणि चेहरा गंभीर करत आर्गेकर म्हणाले की हिप रिप्लेसमेंट करावी लागेल. दिलीप आणि त्यांची पत्नी अनिता, त्यांचा अमेरिकेतनं आलेला मुलगा अनुदीप, तिघेही हादरले. अनुदीपनं तर संध्याकाळी त्याला अमेरिकेत परत जायचं होतं, जाणं रद्द केलं. मला त्यांचा फोन आला. हिप रिप्लेसमेंट म्हणजे कायमची डोकेदुखी, खर्च आणि खूप दिवस घरात बसणं. सारं काही गोसलांच्या आवाक्याबाहेर होतं. पण तरीही कुठेतरी स्वतः दिलीप यांना शंका आली. त्यांनी त्यांच्या ओळखीचे, ते पुण्यातले आहेत, गोसल कुटुंबीय पुण्यातलं आहे, त्यांनी मग त्या संचेती हॉस्पिटलच्या जे एक सर्जन आहेत डॉक्टर अतुल पाटील, त्यांना फोन केला. अतुल पाटलांनी नेमकी माहिती घेतली, एक्सरे बघितले आणि सांगितलं की ताबडतोब दिलीप यांना पुण्यात घेऊन या, माझ्या इस्पितळात त्यांना दाखल करा. अजिबात हिप रिप्लेसमेंटची गरज नाही. पण ते डॉक्टर किती रॅकेटियर असतात. त्या आर्गेकरांच्या नीचपणाला तर मर्यादा नाहीत. म्हणजे एखाद्या रोग्याशी कशा पद्धतीनं खेळायचं, त्यांना कसं लुटायचं, लुबाडायचं, त्यांच्या आयुष्याचा कसा खेळखंडोबा करून घ्यायचा, आर्गेकर पद्धतीचे डॉक्टर जागोजाग असतात. अर्थातच दिलीप गोसल यांना पुण्यातल्या त्या संचेती इस्पितळात दाखल करण्यात आलं. डॉक्टर अतुल पाटील त्यांच्या घरचे होते, जवळचे होते, मित्र होते. त्यांनी त्यांच्यावर सर्जरी केली. फारशी मोठी सर्जरी नव्हती. अर्थातच काही दिवस गोसल यांना आराम करावा लागतो आहे. पण असा हा बाका प्रसंग कुठेतरी त्यांच्यावर ओढवला होता, पण त्यातून ते वाचले. मित्रांनो, जेथे बघावं तिथे या डॉक्टरांचा, इस्पितळांचा अंधाधुंद कारभार. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना ठीक आहे, पण ज्यांच्याकडे पैसा नाही, जे गरीब आहेत, त्यांना अशा क्षणी जगूनही हेच वाटत राहतं. या पद्धतीच्या रुग्णालयांचं आणखी एक रॅकेट तुम्हाला सांगतो. पण त्यासाठी आपण सर्वप्रथम
मुख्यमंत्री फडणवीसांचं अगदी मनापासून आभार मानायला हवेत. कारण आपल्या या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, राज्याच्या कानाकोपऱ्यात, विशेषतः पुणे आणि मुंबईत जे बहुसंख्य रुग्णालय आहेत, त्यांनी धर्मादाय रुग्णालय असा बोर्ड टांगणं गरजेचं असताना त्यातले एकही हा बोर्ड टांगत नाहीत आणि त्यामुळे तेथे दुर्बल आणि निर्धन जे पेशंट्स असतात, रोगी असतात, त्यांना न्याय मिळत नाही, त्यांना मोफत उपचार मिळत नाहीत. म्हणून एका माथे फिरून पुण्यातल्या धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली. त्यातून हा प्रकार घडला. फडणवीसांनी त्यावर नियम काढला. त्यामुळे पुण्यातले जवळपास आता 56 रुग्णालय अशी आहेत की ज्यांची नावं जरी काढली तरी सर्वसामान्यांना, गरिबांना, रुग्णांना, विशेषतः दुर्बल आणि निर्धन मंडळींना अंगावर काटा उभा राहतो. तेथे मोफत किंवा विकत उपचार करून घेणं त्यांना शक्य नसतं. म्हणजे पुण्यातलं रुबी, जहांगीर, पूना हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, सह्याद्री इस्पितळ, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल असे जे नामवंत इस्पितळं पुण्यातले आहेत, त्यापैकी जवळपास 56 रुग्णालये, 56 इस्पितळं हे धर्मादाय आहेत. आणि या पद्धतीच्या इस्पितळातून जर दाखल झालेला रुग्ण त्याचं वार्षिक उत्पन्न 1,85,000 असेल तर त्याला दुर्बल या घटकामध्ये उपचार केले जातात. जवळपास ते सारे उपचार बऱ्यापैकी मोफत असतात किंवा कमी वाजवी दरात असतात. ज्यांचं वार्षिक उत्पन्न 85,000पेक्षा कमी आहे त्यांना तर 100% मोफत उपचार करावे लागतात. अगदीच वाजवी फी त्यांना भरावी लागते. पण हे क्वचित घडतं. किंबहुना या पद्धतीचे जे धर्मादाय आयुक्तालयाशी संबंधित असे इस्पितळ आहेत, ज्यांनी सरकारी योजना लाटल्या आहेत, ज्यांनी जमिनी घशात घासल्या आहेत, असे कितीतरी अंबानी पद्धतीचे इस्पितळ मुंबई, पुण्यात आहेत, आपल्या राज्यात आहेत. मी तुम्हाला आकडा सांगितला, जवळपास 430 असे इस्पितळ आहेत की ज्यांच्याकडे तुम्हाला अगदी सहज, जर तुमचं उत्पन्न 1,85,000पेक्षा जास्त नसेल तर तुमचा रोग कितीही असाध्य असला, दुर्धर असला, तुमच्यावर कुठलीही शस्त्रक्रिया करायची असली तरी तुम्हाला त्यासाठी फारसे पैसे मोजावे लागत नाही. आणि श्रीमंतांना ज्या पद्धतीनं उपचार केले जातात त्याच पद्धतीनं दुर्बल किंवा निर्धन लोकांवर देखील या डॉक्टरांना, या इस्पितळांना उपचार करावे लागतात. ज्या पद्धतीनं त्या माथेफिरू समाजसेवकानं हा बदल त्या पुण्यात घडवून आणला, मला असं वाटतं की मुंबईमध्ये देखील तेच घडायला हवं. ज्या इस्पितळांमध्ये शासकीय सवलती दिल्या गेल्या आहेत त्यांच्या जे मेन बोर्ड्स आहेत त्या बोर्ड्सवर धर्मादाय आयुक्तालयाचे आदेश लिहिणं गरजेचं आहे. पण ते घडत नाही, आजपर्यंत घडलेलं नाही. आता फडणवीसांनी तो नियम कंपल्सरी केला आहे. हा नियम राबवला जातो की नाही हे स्थानिक समाजसेवकांचं काम आहे आणि त्यांनीच गरिबांना आता या पद्धतीच्या रुग्णालयातून उपचार कसे मिळतील त्यासाठी प्रयत्न करणे, झगडणे, लढा देणे गरजेचं आहे. कुठल्याशा सिनेमात ती राणी मुखर्जी पोटाला उशी बांधते आणि तिला दिवस गेले आहेत असं ती घरातल्या साऱ्याच सदस्यांना जवळपास 9 महिने सांगत राहते. मित्रांनो, असाच अलीकडे एक अनुभव मला आला आहे. श्रीमंत कोकाटे नावाचे सद्गृहस्थ तुम्हाला माहिती आहेत. ते संभाजी ब्रिगेडचं नेतृत्व करतात. विशेषतः संभाजी ब्रिगेडच्या वतीनं ते इतिहासाची मांडणी करतात, इतिहासावर बोलतात. आणि
जो इतिहास लिहिला गेलेला आहे तो इतिहास कसा खोटा आहे, किंबहुना संभाजी ब्रिगेडचा ब्राह्मण द्वेष हा मुख्य उद्देश असतो. ब्राह्मणांचं महत्त्व आणि वर्चस्व त्या इतिहासातून कसं पुसलं जाईल, कमी केल्या जाईल, हा त्यामागचा उद्देश असतो. आणि त्या पद्धतीनं तो इतिहास सांगितला जातो, पुसला जातो, त्यावर टीका केली जाते. अतिशय खालच्या पातळीवर येऊन अनेक पुस्तकं त्यावर निघतात. मराठा सेवा संघ असेल, मामू देशमुखांसारखे लेखक असतील, किंवा संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे पद्धतीचे काही इतिहासकार असतील, हे या पद्धतीनं बोलत सुटतात, लिहित राहतात. आणि त्यातून या समाजातला जातीय सलोखा जवळपास संपत चालला आहे. कट्टर हिंदूच एकमेकांना पाण्यात पाहत आहेत, एकमेकांचा द्वेष करत आहेत, एकमेकांशी शत्रुत्व पत्करत आहेत, जे कोणाच्याही हिताचं नाही. मुठभर हिंदू जगातल्या लोकसंख्येच्या तुलनेत आपल्या या भारतातले मुठभर हिंदू, आणि त्यांचीच जर आपापसामध्ये दुफळी असेल, दुफळी माजणार असेल, तर मुसलमानांना पुन्हा आपल्या हिंदूंवर वर्चस्व प्रस्थापित करायला फारसं वेळ लागणार नाही, फारसे प्रयास त्यांना घ्यावे लागणार नाही. पण याच श्रीमंत कोकाटे यांनी अलीकडे ABP माझावर सांगून टाकलं की आम्ही जे काय इतिहासातले पुरावे मांडतो ते केवळ तर्काने मांडतो, आमच्या जो कुठलेही पुरावे नसतात. मी शॉक झालो. पण जे एवढा प्रचंड, ज्याला हिंदुत्वाची आणि हिंदूंच्या ताकदीची फार मोठी पार्श्वभूमी आहे, त्या हिंदूंचा इतिहास जो नेमका सत्य आहे, खरा आहे, त्यातले पुरावे तुम्ही बाजूला ठेवता आणि त्यावर आपले तर्क शोधून लिखाण करून लोकांची, समाजाची, जातीमध्ये जी दिशाभूल करता ते केवढं डेंजर आहे. असं घडता कामा नये. पुरावे असतील तर ते मांडायलाच पाहिजे. जर असे पुरावे ब्राह्मणांना संपवणारे असतील किंवा ब्राह्मणांना तोंडावर पाडणारे असतील तरी हरकत नाही. पण पुरावे नाहीत आणि काहीतरी तर्कशास्त्र घेऊन यायचं आणि त्यावर बोलत सुटायचं, आणि नंतर म्हणजे जेव्हा जातीमध्ये दुफळी निर्माण होते, द्वेष निर्माण होतो, मतभेद निर्माण होतात, त्यानंतर एके दिवशी सांगून टाकायचं की जे काय बोलणं झालं आहे त्याला पुरावे नाही, तुम्ही पुरावे मागू नका. हे सारं तर्काच्या आधारे आम्ही मांडलेलं आहे. मित्रांनो, खरंच केवळ द्वेषातून आपली पातळी किती खालावते आहे त्याचं हे उत्तम उदाहरण. वास्तविक तुम्हाला ब्राह्मणांचं महत्त्व संपवायचं असेल हरकत नाही, पण त्यासाठी भूमिकेत बदल करावा लागेल, वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ते मांडावं लागेल. कुठलाही इतिहास पुसून किंवा खोटा इतिहास रचून त्यातून संभाजी ब्रिगेड किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या जातींचं महत्त्व वाढेल आणि ब्राह्मणांचं किंवा इतरांचं महत्त्व संपेल, हे कधीही घडत नसतं. श्रीमंत कोकाटे यांनी आपली चूक कबूल केली किंवा त्यांनी ते तसं जाहीर करून टाकलं, जाहीर सांगितलं. इतरांना देखील मनाचा मोठेपणा दाखवावा आणि या प्रकारचं हे तर्क थोडतांड लगेच थांबवण्याची तसदी घ्यावी. तेवढेच मित्रांनो, नमस्कार.